सोमवारी बँका चालू झाल्या की लगेच पैसे वाटप. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नमस्कार. आज आहे 15 डिसेंबर आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेविषयी. अखेर 2 दिवस मुदतवाढ झालेली आहे पैसे भेटण्यासाठीची. अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आणि कोणत्या महिलांना पैसे येणार, कशा पद्धतीने येणार आणि अपडेट नेमका काय आहे, संपूर्ण माहिती आपण एकाच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे चॅनलवर जर नवीन आलेला असाल चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. आज दिनांक आहे 15 डिसेंबर 2024. अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठी अपडेट भेटलेली आहे लाडकी बहीण योजनेविषयी. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक झालेली आहे आणि या बैठकीच्या अंतर्गत महिलांना पैसे वाटप करण्याचा अखेर निर्णय झालेला आहे. आतापर्यंत भरपूर दिवस महिलांनी वाट पाहिलेली आहे, परंतु आता अखेर निर्णय जो आहे तो झालेलाच आहे आणि या निर्णयाच्या अंतर्गत आता सर्व मंत्रिमंडळ जे आहे ते स्थापन झालेले आहे. आतापर्यंत पैसे भेटण्याचे एकच कारण होते, ते म्हणजे मंत्रिमंडळ स्पष्ट झालेले नव्हते किंवा स्थापन झालेले नव्हते, त्यामुळे पैसे भेटण्यास थोडासा उशीर होत होता. परंतु आता काल मंत्रिमंडळ सर्व स्थापन झालेले आहे आणि त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी पहिल्याच बैठकीत निर्णय झालेला आहे, तो म्हणजे पैसे वाटप करण्याचा. हो मित्रांनो, अतिशय जबरदस्त अपडेट घेऊन आलेलो आहे. अखेर पैसे वाटप करण्याचा निर्णय जो आहे तो पार पडलेला आहे आणि आता आज रविवार असल्यामुळे सोमवारी बँका चालू झाल्या की लगेच पैसे महिलांच्या खात्यावर DBT माध्यमाद्वारे ट्रान्सफर केले जाणार आहेत. परंतु आता हे पैसे सर्वात अगोदर कोणाला देण्यात येणार, नंतर कोणाला दिले जाणार किंवा संपूर्ण माहिती आपण लगेच जाणून घेऊया. आज रविवार असल्यामुळे बँका ज्या आहेत त्या बंद असतात, जे की तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. परंतु सोमवारी म्हणजे उद्या बँका चालू झाल्या की लगेच पैसे खात्यावर ट्रान्सफर होणार आहेत आणि आता हे पैसे कशा पद्धतीने ट्रान्सफर होणार आहे, तर महाराष्ट्रात सलग 3 दिवस पैसे वाटप सुरू राहणार आहे. हो मित्रांनो, तुम्ही TV मध्ये पाहिले असेल किंवा इतरही प्रसारमाध्यमांच्याद्वारे तुम्ही ऐकलेसुद्धा असेल, 3 दिवसात पैसे वाटप महिलांना होणार, म्हणजे महाराष्ट्रात सलग 3 दिवस पैसे वाटप होणार आहेत आणि हे पैसे वाटप उद्यापासूनच सुरू होणार आहे. ही मित्रांनो अपडेट सर्वात आपण यूट्यूबवर अगोदर तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. त्यामुळे व्हिडिओ एक लाईक चालूमध्ये तर बनतच आहे. पुढे तर अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट खाली आलेलीच आहे, ती देखील अपडेट आपण जाणून घेणार आहोत. परंतु अगोदर 3 दिवस सोमवार, मंगळवार, बुधवार हे 3 दिवस महाराष्ट्रातील बहिणींसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आतापर्यंतच्या बहिणींचे थकीत हप्ते राहिले होते, त्यांचे पैसे देखील येण्यास आता सुरुवात झालेली आहे आणि ही सुरुवात अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पहिल्या यादीत 12 जिल्हे होते, जे की पहिल्या यादीतली जिल्हे आपण सांगितलेले आहेत. दुसऱ्या यादीत आता एकूण 20 जिल्हे आलेले आहेत आणि या 20 जिल्ह्यांची नावे देखील आपण लगेच जाणून घेणार आहोत, कुठल्याही प्रकारचा उशीर न करता. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमच्या जिल्ह्याचे नाव यादीमध्ये आहे का नाही हे तुम्हाला समजून जाईल आणि तुम्हाला सोमवारी पैसे येणार, मंगळवारी येणार की बुधवारी येणार, नेमकं कोणत्या दिवशी पैसे येणार किंवा पैसे येणार का नाही, संपूर्ण माहिती तुम्हाला जाणून घेण्यास मिळून जाईल. आता चला तर व्हिडिओला संपूर्ण 20 जिल्ह्यांची यादी आपण फिक्स झालेली आहे. ती यादीच्या अंतर्गत कोणत्या महिला असतील, त्या महिलांचे नावे काय असणार किंवा कोणत्या जिल्ह्यातून त्या महिला असणार, संपूर्ण माहिती आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. आता सर्वात प्रथम म्हणजे यादी कुठून भेटलेली आहे. भरपूर महिलांचा प्रश्न असतो, सर तुम्ही माहिती देता, ही नेमकं तुम्ही माहिती कुठून देता किंवा काय विषय होतो. तर हे पहा, आपण माहिती जी आहे ती अत्यंत ऑफिशियल सोर्स वेबसाईटकडून म्हणा किंवा अत्यंत ओरिजिनल सोर्सकडून आपण माहिती घेत असतो आणि तीच माहिती आपण सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. तर आता या 20 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असे जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यामध्ये पैसे आतापर्यंत भेटले नव्हते, परंतु आता डायरेक्ट DBT माध्यमाद्वारे त्यांच्या खात्यावर पैसे उद्या जमा होणार आहेत. आणि सोमवारीच का, तर हे पहा, सोमवारी बँका चालू असतात, सर्व गोष्टी ज्या आहेत त्या ओके असतात, त्यामुळे पैसे सोमवारीच जमा होणार आहेत. तर यामध्ये आता काही महिला विचारते, सर आम्हाला मागील हप्ते आले नव्हते किंवा याच्या अगोदर आमचे पैसे आलेच नाहीत, 1,500 आले, 2,000 आले, 3,500 आले किंवा 4,500 आले, यापेक्षा आम्हाला एक जास्त रुपया भेटला नाही. आणि तर तुम्ही तर सांगितलं होती ती अन्नपूर्णा योजना होती, जी की सरकारने देखील जाहीर केली होती. अन्नपूर्णा योजना माहिती असेल तुम्हाला बघा. तर त्या अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत 2,500 रुपये जे आहेत ते महिलांच्या खात्यावर वाटले जाणार होते. तर आता ते 2,500 रुपये कधीपर्यंत आम्हाला भेटतील किंवा आम्हाला ते पैसे कधी वाटले जातील, तर हे पहा, ते पैसे आणि हे पैसे सोबतच तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत. हो मित्रांनो, अतिशय धमाकेदार अपडेट तुम्ही म्हणू शकता. दोनही पैसे सोबतच तुमच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. आपण सुरुवातीला देखील तुम्हाला सांगितले होते की हे दोन्ही पैसे सोबतच येणार आहे, त्यामुळे महिलांनी काळजी करू नका. आणि आपले सबस्क्रायबर असाल तर तुम्हाला एक अत्यंत ओरिजिनल आणि मोठी अपडेट तर तुम्हाला सर्वात अगोदर माहिती झालेली सुद्धा असेल, तरी देखील एकदा सांगतो, ती म्हणजे काय, तर आता
आता उशीर नाही, आता फक्त होणार तर फक्त पैसेच वाटप होणार आहेत. ही अपडेट मित्रांनो आपण यूट्यूबवर सर्वात अगोदर घेऊन आलो होतो. कारण की तुम्ही आता टी व्हीमध्ये पाहिले असेलही कदाचित किंवा नसेलही, तर 2 ते 3 दिवसात ते सांगत आहेत भेटत, परंतु हो भेटणार तर पैसे आहेत. आणि यामध्ये पहिल्या क्रमांकाचा जिल्हा ठरणार आहे पुणे. हो मित्रांनो, पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर पैसे वाटप करण्यास सुरुवात होणार आहे. याचे महत्त्वपूर्ण कारण म्हणजे काय असेल तर हे पहा, पुणे या ठिकाणी जवळपास 70 ते 80% महिला अजूनसुद्धा राहिलेल्या आहे. 70 ते 80% महिला अजूनसुद्धा राहिलेल्या आहेत. आणि या महिला कशामुळे राहिलेल्या आहेत तर याचे एकच महत्त्वपूर्ण कारण आहे, ते म्हणजे या जिल्ह्याची लोकसंख्या. मित्रांनो, लोकसंख्या प्रचंड अफाट असल्यामुळे या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप करण्यास देखील थोडीशी अडचण नक्कीच येत आहे. कारण की लोकसंख्या जास्त असते, अकाउंटसुद्धा जास्त असतात. DBTला एवढा लोड एका दिवशी झेपत नाही. किंवा तुम्हाला एक सरासरी सांगतो, 35 लाख अकाउंटवर DBT एका दिवसामध्ये पैसे ट्रान्सफर करू शकते. या यादीमध्ये दुसरा जिल्हा आहे मित्रांनो अहिल्यानगर, त्याच्यानंतर आहे रायगड, मुंबई, ठाणे, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धाराशिव, त्याच्यानंतर धुळे, नंदुरबार आणि जळगाव. तर एवढे जवळपास 15 ते 20 जिल्हे जे आहेत ते असणार आहेत या यादीमध्ये. आणि या जिल्ह्यामध्ये सोमवारपासून पैसे येण्यास सुरुवात होणार आहे. अगोदर 20 जिल्ह्यांना, नंतर 10 जिल्ह्यांना, नंतर 6 जिल्ह्यांना, अशा पद्धतीचा अनुक्रम जो आहे तो ठरणार आहे. आणि याच अनुक्रमानुसार पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. तर आता महत्त्वाची गोष्ट एक ठरते ती म्हणजे सर आम्हाला पैसे किती भेटतील किंवा काय अडचण येईल किंवा पैसे एकूण किती भेटणार आम्हाला. तर हे पहा, 4,200 रुपये तिथं तुमचे फिक्स झालेलेच आहेत. RS 4,200 रुपये हे तुम्हाला फिक्स झालेले आहेत. आणि आता यामध्ये अधिक जर कोणते होणार असतील तर ते म्हणजे किती होणार तर 2,500 रुपये, म्हणजे जवळपास 6,200 रुपये किंवा 6,700 रुपये तुमच्या खात्यावर जमा होऊ शकतात. कारण की हे पहा, अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत महिलांना फॉर्म भरण्यासाठी त्यांनी फॉर्म भरायला काहीच दिले नव्हते. फक्त त्यांनी काय सांगितलं होते तर हे पहा, लाडकी बहिणीच्या योजनेचे लाभार्थी तुम्ही असायला पाहिजेत. आणि लाडकी बहिणी योजनेचे लाभार्थी असण्यासोबतच तुम्हाला तुमच्या नावावर उज्ज्वला गॅसचे कनेक्शन असायला पाहिजे. फक्त एवढेच त्यांनी सांगितले होते ना. तर त्यामुळे आता ते पैसे आणि हे पैसे सोबतच तुमच्या खात्यामध्ये एक सोबतच जमा केले जाणार आहेत. आता यामध्ये महिलांचा दुसरा प्रश्न अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार होता, सर आम्हाला तर पैसे भेटले नाहीत, मग आम्ही काय करायचं. तरी पाहता काहीच करण्याची गरज नाही. जे 1 रुपया जरी आला नसेल याच्या अगोदर, तरी आता पैसे 100% येणारच आहेत. कारण की आता संपूर्ण गोष्ट सुरळीत झालेली आहेत आणि योजना पुन्हा एकदा सुरळीत मार्गावर आलेली आहे. मध्ये थोडेफार चालू होते, समजा निवडणूक असेल किंवा इतर गोष्टीमुळे थोडेसे लेट नक्कीच झालेले आहे. परंतु आता महिलांना नाराज होण्याची गरज नाही. आता फक्त महिला आनंदी होणार आहेत. कारण की पैसे तर त्याच पद्धतीने वाटले जाणार आहेत मित्रांनो. आणि हे पैसे तुमच्या खात्यावर उद्यापासून म्हणजे सोमवारी बँका चालू झाल्या की लगेच तुमच्या खात्यावर हे DBT माध्यमाद्वारे पैसे ट्रान्सफर होणार आहेत. शेवटी आदिती तटकरे मॅडम यांनी स्पष्टीकरण दिलेले आहे की निकष असतील किंवा काय असतील तर त्यानुसार वगळल्या जाणार का महिला. तर हे कुठल्याही प्रकारचे नवीन निकष लावले जाणार नाही. सुरुवातीची गोष्टी होत्या तेवढ्याच त्यांनी स्पष्ट ठेवलेले आहेत. आणि हे पैसे प्रत्येक महिलेला भेटणार आहे. काही महिला म्हणत होती सर योजना बंद पडली का, तर तसे काही झालेले नाही. याच्याविषयी आदिती तटकरे मॅडम यांनी स्पष्टीकरण दिलेले आहे. आणि आज अखेर फायनल ऑर्डर जी आहे ती दिली जाणार आहे. आणि या ऑर्डरच्या अंतर्गत महिलांच्या खात्यावर फक्त पैसे ट्रान्सफर करण्याची तारीख असेल, वेळ असेल, सर्व गोष्टी फिक्स करून टाकले जाणार आहेत. आणि चेकवर सह्या तर कालच झालेल्या आहे, जे की तुम्हाला आपण अपडेट कालच्या व्हिडिओमध्ये दिलेलीच होती. आता अखेर पैसे किती भेटणार तर 2100 अधिक 2100 म्हणजे 4200 रुपये. आणि तसेच अन्नपूर्णा योजनेचे 2,500 रुपये. अशा पद्धतीने तुमच्या खात्यावर ते पैसेसुद्धा ट्रान्सफर होणार आहे. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा उशीर किंवा दिरंगाई आता होणार नाही. परंतु आता महिलांचा एक मोठा प्रश्न होता, तो म्हणजे ज्या महिलांची नावे यादीत आहे अशाच महिलांना पैसे भेटणार का आणि इतर महिला योजनेतून बाद केल्या जाणार का. तर हे पहा, इतर योजना कुठल्याही प्रकारे योजनेतून बाद केल्या जाणार नाहीत. आता फक्त ज्या महिला 2-2 योजनेचा लाभ घेत आहेत अशा महिलांची नावे कमी केले जाऊ शकतात. त्यांचीसुद्धा नावे सध्या तरी त्यांनी ठेवलेले आहेत, परंतु नंतर जे आहे ते कमी केले जाऊ शकतात. त्यामुळे तुम्ही इतर कुठल्या योजनेचा लाभ घेत असाल तर खाली तुम्ही सांगू शकता सर आम्ही लाभ घेत नाहीत किंवा घेत आहोत आणि आम्हाला पैसे भेटले नाहीत, तर असे तुम्ही खाली आपल्या कमेंटमध्ये सांगू शकता. कारण की हे पहा, ज्या महिला आपल्या व्हिडिओवर कमेंट करत असतात त्यांची नावे किंवा जिल्हा, तर त्यांची जर काही अडचण असेल तर आपण काय करतो, डायरेक्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा उपमुख्यमंत्री आपले एकनाथ शिंदे असतील किंवा अजितदादा पवार असतील, तर यांच्या आपण डायरेक्ट ईमेलवर आपण त्यांना ती माहिती देत असतो. किंवा आपल्याकडे आपण PDF तयार, आमची टीम आहे स्वतःची स्पेशल, आणि त्या टीम
सर्व महिलांची काळजी घेत असतात किंवा दक्षता घेत असतात त्यांच्या कमेंटची, तक्रारीची, आणि ते तक्रार आपण वरल्या स्तरापर्यंत नक्कीच पोहोचवत असतो. त्यामुळे नवीन असाल चॅनलला तसं काय होतं, सबस्क्राईब करून तुम्ही कमेंट करत जा किंवा व्हिडिओला लाईक करून कमेंट करत जा, जेणेकरून तुमची कमेंट आम्ही वरतीपर्यंत पोहोचत जाऊत आणि तुम्हाला पैसे लवकरात लवकर भेटण्यासाठी आम्ही हा आमचा एक छोटासा प्रयत्न नक्कीच करत असतो. त्यामुळे तुमचे नाव व जिल्हा व्यवस्थितरित्या कमेंट करा आणि पैसे भेटले की नाही ते आम्हाला सांगा. आम्ही तुमची तक्रार वरपर्यंत नक्कीच पोहोचवू. आता ही तर झाली आपली तक्रारवर जाण्याची, परंतु आता लाडक्या बहिणीला 3 स्पेशल गिफ्ट जे आहे ते भरपूर दिवस झाले आता गिफ्टची महिला वाट पाहत आहेत, आतुरतेने वाट पाहत आहेत. पहिले गिफ्ट, दुसरे गिफ्ट आणि तिसरे गिफ्ट. तर हे पहा, पहिल्या गिफ्टचे काय, दुसऱ्या गिफ्टचे आणि तिसऱ्या गिफ्टचे काय, तर ते देखील तुम्हाला मी लगेच सांगून टाकतो. तर हे पहा, पहिले गिफ्ट असणार आहे अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत गॅस सिलेंडर. आणि हे गॅस सिलेंडरची कोणत्या महिलांना भेटणार, तर तुम्हाला ते अगोदर माहिती असेलही आणि नसेल तरी देखील सांगतो. तर ज्या महिलांच्या नावावर अन्नपूर्णा गॅस आहे आणि ज्या महिला बुकिंग करूनच गॅस भरतात अशा महिलांच्या खात्यावर 2500 रुपये 3 गॅस सिलेंडरचे भेटणार आहेत. आता त्याच्यानंतर दुसरी महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे सिलाई मशीनचं काय. तर हे पहा, सिलाई मशीनचे अर्ज देखील येत्या 2 दिवसाच्या आत सुटतील, कारण की पैसे ज्याप्रमाणे लाडकी बहिणीचे पैसे ट्रान्सफर झाले एकदा की लगेच सिलाई मशीनचे अर्ज नव्याने सुरू होणार आहेत आणि नव्याने अर्ज सुरू झाल्याच्या नंतर ते पैसे देखील महिलांना सर्वात अगोदर भेटणार आहेत. हे पहा, सिलाई मशीन जर 15 ते 20 हजाराची असेल तर तुम्हाला कमीत कमी 15,000 रुपये भेटणार आहेत आणि 5,000 रुपये तुम्ही टाकून एक सिलाई मशीन चांगल्या प्रकारची घेऊ शकता. त्यामुळे आता त्याच्याविषयी देखील अर्ज लवकर सुरू होणार आहेत आणि अर्ज सुरू झाल्याच्यानंतर सर्वात प्रथम अर्ज कसा भरायचा, कशा पद्धतीने भरायचा, त्याच्याविषयीची संपूर्ण माहिती आपण आपल्या चॅनलवर देणारच आहोत येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून. त्यामुळे नवीन असाल ना, सबस्क्राईब करूनच ठेवायचं आहे आणि सबस्क्राईब केल्याच्यानंतर बेल आयकॉन देखील ऑन करायला विसरू नका, जेणेकरून व्हिडिओ आला की सर्वात अगोदर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. आता तिसरा मुद्दा म्हणजे स्मार्टफोन वाटपाचं काय. तर हे पास कोकणामध्ये मंत्री उदयसामंत यांनी स्मार्टफोन वाटप केले होते 2400 महिलांना. त्याचप्रमाणे आता आपल्या जिल्ह्यात देखील स्मार्टफोन वाटप केले जाऊ शकतात, परंतु त्यासाठी काही अडचणी आहेत, त्या नक्कीच दूर व्हायला पाहिजेत लवकर आणि त्या अडचणी दूर झाल्या की लगेच तुम्हाला स्मार्टफोन देखील भेटून जाईल. धन्यवाद.